नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। बघा, देवगिरी नागरी सहकारी बँक भरती 2024 ही भरती निघाली असून ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी भरती निघाली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, पगार किती असणार आहे, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। देवगिरी नागरी सहकारी बँक भरती 2024 ही भरती आहे। पदाचे नाव आहे लिपिक पदासाठी ही जाहिरात निघाली असून पद संख्या किती आहे, 60 जागांसाठी ही भरती आहे आणि इथे त्वरित अर्ज करा आणि या संधीचं सोनं करून घ्या। चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट आपण GR पाहूया, त्यानंतर आपण जॉब बद्दल थोडक्यात माहिती पाहूया। हा बघा GR आहे, देवगिरी नागरी सहकारी बँक लीड छत्रपती संभाजीनगर पद भरती 2024-25 नोकरीची जाहिरात आलेली आहे। बघा, देवगिरी नागरी सहकारी बँक लीड छत्रपती संभाजीनगर या बँकेत खालील दर्शविल्याप्रमाणे पदाकरिता सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक ऑफ असोसिएशन सोलापूर मार्फत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत। अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया पदाकरिता आवश्यकता, शैक्षणिक व इतर अर्हता तसेच इतर तपशील या वेबसाईटवरती उपलब्ध आहेत। बघा, लिपिक पदासाठी ही भरती आहे। वयोमर्यादा बघा किती आहे, दिनांक 18 सप्टेंबर 2024 ला वय कमाल 35 वर्षापर्यंत अधिक नसावे। बघा, 35 वर्षापेक्षा अधिक नसावे। रिक्त पदे किती आहेत, 60 रिक्त पदे आहेत आणि पदासाठी आवश्यक निर्धारित शैक्षणिक अर्हता काय आहे, कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचे कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी संगणकाचे तसेच मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक असावे। बघा, अशा पद्धतीचे पद असेल। बघा, तुम्हाला प्रशिक्षण कालावधीमध्ये 15,000 रुपये सॅलरी भेटणार आहे आणि त्यानंतर तुमचे कार्य जर समाधानकारक किंवा चांगलं वाटलं तर त्यांनी तुम्हाला परमनंट करून घेणार आहेत आणि बँकेच्या नियमानुसार तुम्हाला वेतन देण्यात येणार आहे। त्याच पद्धतीने अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक बघा, ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्कासहित सादर करायची तारीख बघा 4/9/2024 रोजी 11 वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज सादर करायचे, म्हणजे 11 वाजतापासून सुरू होते आणि ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 18/9/2024 रात्री बघा 12 वाजेपर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। बघा, देवगिरी नागरी सहकारी बँक छत्रपती संभाजीनगर अंतर्गत लिपिक पदाची भरती 2024 ही भरती आहे। पदाचे नाव आहे लिपिक, पद संख्या किती आहेत, 60 पदांसाठी। बघा, 60 जागांसाठी ही जाहिरात निघाली असून आणि लिपिक पदासाठी ही जाहिरात आहे। शैक्षणिक पात्रता पाहूया आपण। बघा, कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचे कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी संगणकाचे तसेच मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे। बघा, तुम्हाला कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी आणि त्याच पद्धतीने संगणकाचे ज्ञान असणे गरजेचं आहे आणि मराठी, हिंदी टायपिंग असणे सुद्धा तुम्हाला गरजेचं आहे। त्याच पद्धतीने वयोमर्यादा बघू, 35 वर्षापर्यंत तुमचं इथे वय चालणार आहे। पहा, अर्ज शुल्क किती लागणार आहे तुम्हाला, 700 रुपये तसेच 18% GST ॲप्लिकेबल बँक ट्रान्झॅक्शन चार्जेस। बघा, तुम्हाला 18% GST लागणार आहे आणि बँक चार्जेस सुद्धा लागणार आहेत। आणि अर्ज पद्धती कशी आहे, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज सादर करायचे आणि नोकरीचे ठिकाण कुठे आहे तर छत्रपती संभाजीनगरला तुम्हाला अर्ज करायचे, म्हणजेच आधीचे औरंगाबाद इथे तुम्हाला अर्ज करायचे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, 18 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही सविस्तर माहिती चेक करू शकता आणि PDF माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून संपूर्ण माहिती चेक करू शकता। त्याच पद्धतीने सॅलरी तुम्हाला इथे 15,000 पर मंथ भेटणार आहे। त्याच पद्धतीने तुमच्यामध्ये काही सुधारणा किंवा चांगलं तुम्ही काम करत असाल तर त्याच्यामध्ये वाढवण्यात येईल आणि तुम्हाला परमनंट करून घेण्यात येणार आहे। बघा, हाऊ टू रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे। बघा, नोंदणी रजिस्ट्रेशन करताना स्वतःचा आधार नंबर, नाव, वडिलांचे नाव, आडनाव, वैध असलेला मोबाईल नंबर, वैध ईमेल ID भरून रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी। बघा, तुम्हाला कसं रजिस्ट्रेशन करायचंय, नोंदणी करताना म्हणजे स्वतःचा आधार नंबर, नाव, वडिलांचे नाव, आडनाव, वैध असलेला मोबाईल नंबर, वैध असलेली ईमेल ID भरून रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे। रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर समोरील पेजवर यूजर ID आणि पासवर्ड दिसेल, तसेच अर्ज भरताना नमूद केला गेलेला मोबाईल क्रमांकावर SMS सुद्धा तुम्हाला येईल। बघा, यूजर ID आणि पासवर्ड तुम्हाला
SMS येईल आणि त्याच पद्धतीने तिथे सुद्धा तुम्हाला दिसेल त्या पेजवरती। त्याच पद्धतीने बघा पद भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सांभाळून ठेवणे महत्त्वाचे आहे। बघा तुम्हाला म्हणजे जे पासवर्ड आणि ID दिलेले आहे ते तुम्हाला सांभाळून ठेवणं गरजेचं आहे। युजर ID आणि पासवर्ड तुम्ही सांभाळून ठेवणं गरजेचं आहे। त्याच पद्धतीने विसरलात, जर युजर ID आणि पासवर्ड विसरलात तर संकेतस्थळावर फॉरगेट युजर ID और पासवर्ड करून पुन्हा मिळवता येईल। बघा तुम्हाला नंबर तर चालू ठेवायलाच पाहिजे आणि जर तुम्ही विसरलात तर तुम्ही त्या ज्या नंबरवरून रजिस्ट्रेशन केले तुम्हाला तिथून फॉरगेट पासवर्ड ID करून तुम्ही परत युजर ID मिळवू शकता। बघा हाऊ टू अप्लाय, कशा पद्धतीने अप्लाय करायचं। वर नमूद केलेल्या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे। ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने आयोगाच्या वेबसाईटवरती उपलब्ध असलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे। बघा तुम्ही वेबसाईटवरती जाऊन आधी म्हणजे सूचना जे दिलेल्या आहेत ते काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे, त्यानंतर तुम्ही अर्ज सादर करू शकता। बघा अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा। बघा माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची सुद्धा लिंक दिली जाते, अधिकृत वेबसाईट सुद्धा दिली जाते आणि PDF ची लिंक सुद्धा दिली जाते। तेथून जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती सविस्तर पद्धतीने वाचून घेऊ शकता आणि सविस्तर त्याची खात्री करूनच तुम्ही नंतर फॉर्म भरू शकता। आजचा व्हिडिओ अशा प्रकारचा होता। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।